काय नियोजन होतं? आज जे पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये गुंठेवारी विषय होता। त्याच्यामध्ये माननीय आयुक्त महोदय आमचा असा आरोप आहे की गुंठेवारीसाठी लोक जे आहेत स्वतःहून जाऊन महानगरपालिकेला गुंठेवारी करून घेतात आणि गुंठेवारीचे पैसे भरल्यानंतर त्यांच्याकडे जे प्रमाणपत्र आयुक्त महोदयाकडून जे दिले जातो ते पूर्ण चुकीचं आहे। याच्यामध्ये फक्त आयुक्त गोरगरिबांच्या खिशावर डाका टाकू लागला असं त्याचा अर्थ झालेला आहे। आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की त्यांनी स्वतःहून ते प्रमाणपत्र बघायला पाहिजे आणि ते प्रमाणपत्र बघून त्या आरटी त्याच्यामधून काढून टाकायला पाहिजे। ज्या आरटीमुळं जे लोक गुंठेवारी करतात त्या लोकांचं भविष्य कधीही सुधारणारा नाही असं दाखला ते देऊ लागले, याच्यावर आमचा आक्षेप होता। दुसरं काय दाखल्यात काय दाखल्यामध्ये त्यांनी क्लिअर कट क्रमांक 6 मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की भविष्यामध्ये तुमची कोणतीही प्रॉपर्टी रोडमध्ये किंवा बाद झाली तुम्हाला 1 रुपया त्याच्यामध्ये मोबदला भेटणार नाही। आमची शासनाला विनंती हीच आहे की हे अट तिथून काढून त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने गुंठेवारी केलेला आहे त्या व्यक्तीला मोबदला देण्यात येईल अशी त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे आणि हे शिथिल करायला पाहिजे। गुंठेवारी धारक ज्यापर्यंत पैसे भरतो त्याला असं वाटतं का माझी प्रॉपर्टी चांगली क्लिअर रेग्युलर झालेली आहे, पण असं कोणताही गुंठेवारी धारक साधारणपणे असं समजू शकत नाही की मी गुंठेवारी भरली आणि माझी प्रॉपर्टी रेग्युलर झाली। या आयुक्तांनी प्रमाणपत्र वाचून बघावं। तुम्हाला असं वाटतं काय आयुक्त जे दिशाभूल करीत आहे? आयुक्तांनी टाउन प्लॅनिंगच्या याच्यावर लक्ष घालायला पाहिजे। आयुक्तांचा टाउन प्लॅनिंगवर वचक नाही असं माझं म्हणणं आहे। आयुक्त जरा प्रमाणपत्र बघितलं असतं, आयुक्तांनी स्वतःची प्रॉपर्टी गुंठेवारी केली तर त्यांना समाधान आहे का? तुम्ही लोकांनी त्यांना विचारायला पाहिजे। दुसरा मुद्दा माझा असा होता की विधानसभेमध्ये 14 जुलै रोजी माननीय सदस्य गंगापूरचे आमदार प्रशांत बन्सीलाल बम यांनी जे पुरावे सहित विधानसभेमध्ये पावसाळी अधिवेशनाच्या काळामध्ये जे त्यांनी तिथं सगळे पुरावे सहित दाखल केलं की या आणीबाणीच्या प्रकरणामध्ये महापालिकेमध्ये जे फंड होता त्या फंडाचा जी श्रीकांत यांनी कोणत्या पद्धतीनं भ्रष्टाचार केलेला आहे, गैरप्रकार केलेला आहे। महानगरपालिका महाराष्ट्र कलम 67 क यामध्ये पूर्ण त्यांनी उल्लंघन केलेलं आहे, आपल्या पदाचा गैरवापर केलेला आहे। म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केलेली आहे की एक व्यक्ती सदस्य आपण नेमणूक करून त्यांची चौकशी करून जी श्रीकांत यांच्यावर कारवाई करावा अशी आमची विनंती आहे। माननीय मुख्यमंत्री यांनी 8 ते 10 दिवसामध्ये जे श्रीकांत यांच्यावर कारवाई केली नाही तर पुढची दिशा PM कडे आम्ही जाणार, राज्यपाल महोदयाकडे आम्ही जाणार। प्रत्येक विचारावर आम्ही ते विचार करणार आहे काय आम्ही आयुक्तांनी जे गैरप्रकार केला ते आयुक्तांनी आजपर्यंत 14 तारखेपासून आज 31 जुलै आहे, आजपर्यंत आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही। ते माझ्याकडे जे माझ्यावर आरोप लागले ते बिनबुडाचे आहे असे कोणतेही त्यांनी खुलासा केला नाही। आणि माननीय सदस्य प्रशांत बम यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहे शासनाने आजपर्यंत आयुक्तावर कोणतीही कारवाई केली असं दिसून आलेलं नाही। म्हणून हा पत्रकार आपला असा आरोप आहे का स्थानिक प्रशासन, स्थानिक नेते, स्थानिक मंत्री त्यांना पाठीशी घालताय असं वाटतंय? आमचं म्हणणं एक आहे, गोरगरिबांच्या जीवासाठी हा फंड होता, आणीबाणीच्या काळामध्ये वापरण्यासाठी होता। आता कोणतीही राजकीय पुढारी त्याच्यावर बोलत नाही, कोणाच्या मनामध्ये काय त्याची शंका मला आहे। कोण काय तेरी भी चूप और मेरी भी चूप असा अर्थ याचा झालेला आहे। याबाबत वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्यास आपण तयार आहात? यामध्ये जी श्रीकांत यांच्यावर कोणती कारवाई झाली असे दिसून आले नाही तर आम्ही नियमानुसार कोर्टामध्ये आम्ही दाद मागणार आणि 100% हा गोरगरिबाच्या जीवासाठी जे निधी ठेवला होता ते आपल्या बंगल्यावर रंगरंगोटी आणि प्रत्येक सामानासाठी त्यांनी वापरलेला आहे। कारण त्यांनी आजपर्यंत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही, याच्यामधून हा सिद्ध होतो। धन्यवाद।